वर्ध्यात गुटखा विक्रेत्यांचा सुलतानी कारभार। वर्ध्यात गुटख्याचा सुलतानी कारभार होणार उघड। वर्ध्यात गुटख्याची खुलेआम विक्री। प्रशासनाच्या दुर्लक्षाने नागरिकांमध्ये संशय। कायदा फक्त कागदावरच। राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असताना देखील वर्धा शहरात अवैध गुटखा विक्रीचा सुळसुळाट वाढत चाललाय। विशेषतः भामटीपुरा परिसरामध्ये सोनू नावाचा एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा सुलतानी कारभार उघडपणे चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। गुटखा हा आरोग्यास अत्यंत घातक असून त्यावर कायद्याने बंदी आहे। तरी देखील वर्धेतील संबंधित यंत्रणा आणि प्रशासन या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। भामटीपुरा परिसरामध्ये तर गुटख्याची विक्री इतक्या खुलेआम सुरू आहे की स्थानिक नागरिकांनी या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। त्यामुळे प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये काहीतरी मिलीभगत असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होतोय। सोनू नामक विक्रेत्यांचा धंदा दिवसेंदिवस फोफावत असून तो बिनधास्तपणे हा अवैध व्यवसाय करीत आहे। राज्यात गुटखा विक्रीस बंदी असतानाही वर्धा शहरात हा धंदा सर्रास सुरू असल्याने कायदा फक्त कागदावरच राहिला असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत सरकारच्या आदेशांची खिल्ली उडवली जात आहे आणि आरोग्याचा खेळखंडोबा केला जातोय। भामटीपुरा परिसरातील स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशारा काही नागरिकांनी दिलेला आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।